4 मार्चाक गव्हर्मेंटान एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केलो आणि 7 मार्चाक गोमंतक पंढरी समाज आणि अध्यक्ष म्हणून रिट पिटिशन फायल केली, चॅलेंज केली ऑर्डर एडमिनिस्ट्रेटर अध्यक्ष म्हणून. तसेच आमचे जे पिटिशनर सगळ्यांनी जे सिग्नेचरी आहा, आमचे जनरल सेक्रेटरी किशोर नायक आहा, आमचे ट्रेजरर मंगलदास नायक ते मागीर दुसरे आमचे उपाध्यक्ष कृष्णकांत चोपडेकार, कृष्णकांत गोवेकार, मागीर आमचे एक्झिक्युटिव्ह मेंबर दिलीप नायक, मंगलदास प्रकाश कलंगूटकर, आमचे विजय कानोळकर, तसेच आमचे कृष्णकांत चोपडेकार. आज आम्ही पिटिशन फायल केले 7 तारीख की आम्ही चॅलेंज केल्या ऑर्डर एडमिनिस्ट्रेटराची. आम्ही स्टे मागून आसली कित्याचे जनरल बॉडीचे. आम्ही पिटिशनान म्हटलेले की हो एडमिनिस्ट्रेटर जो घातला तो आमकां सवकस नोटीस दिनासतना आमचे कांयच सरकारान हियरिंग आयकनासतना डायरेक्ट सरकाराक एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केलो. ते आम्ही 7 तारीख मार्चाचे पिटिशन घातलेले. मागीर मोदी कितें जालें, पिटिशनाक टायम गेलो, म्हणजे डेट केशी खूब आसल्या कारणान हायकोर्टान टायम वयता. मागीर एक पिटिशन येयलें एडवोकेट ब्राजान घातलें, एडवोकेट ब्राज दिसान तो पिटिशन येयलें आमचो मेंबर वोटर तेजे पिटिशन सुरेश लक्ष्मण कालमूटकर त्यांनी पिटिशन अशें घातलें की एजेमाची जी नोटीस येयल्ली 23 तारखेक गेल्या म्हयन्यान ती तेणी चॅलेंज केली, ती स्टे करची म्हणून. कोणी सुरेश लक्ष्मण कालमूटकर आनी तेजो लॉयर रोहित ब्राज. ते पिटिशन तेणी घालतकूच 2 विका पयलीं घातलेले. ते पिटिशन चर्चेक येवूच ना, पाठ मातशें कांय तरी आयकलें जजान आनी ते पिटिशन 6 तारीख सगळे आमी लॉयर, आमचेय लॉयर आसलो, तेजो लॉयर आसलो. ते पिटिशनान जेन्ना लास्ट 6 तारखेक कोर्ट 5:50 सुद्दां कोर्ट चालू आसलो, कित्याक आतां वेकेशन आसल्या कारणान हियरिंग थंय आनी कोणाचे आर्ग्युमेंट चालू आसले दुसरे मॅटराचे. 5:50 जेन्ना जज ओपपाच्या टायमार सगळे उबे रावले. आमचे लॉयर रावलो, सुरेश लक्ष्मण कालमूटकराचो लॉयर उबो रावलो आनी तेणी 2 मिनटां जजा कडेन उलयलो आनी सांगलें जजाक की आपली स्टे मागल्या एजेमाची म्हणून. तेन्ना आमचो एजी गोंयचो एजी तेणी स्टेटमेंट केलो की द इमिडिएट प्रेसिंग नीड ऑफ द इंटरिम ऑर्डर मागलेली ते ऑर्डरीचे मागता आसतना एजीन एक स्टेटमेंट केलो की ए स्टेटमेंट इज मेड बिफोर द बाय लंडन एडवोकेट जनरल अपियर्स द एडमिनिस्ट्रेटर फॉर द एडमिनिस्ट्रेटर ऑफ द सेकंड पॉइंट ऑफ द अजेंडा विल बी डिफर्ड अशें म्हणून तेणी सांगलें की आमी एजीन सांगलें की आमी तो अजेंडा जो येयला सेकंड आयटम तो इलेक्शन घेवपाचो तो आमी घेयना म्हणून. कोणी एजीन सांगलें एटॉर्नी जनरलान. म्हणून तेज्या प्रमाणे ही ऑर्डर पास जाली की एजीमान पयलो आयटम आहा, दुसरो जो आयटम आहा घेवपाचो ते आतां 10 तारखेची जी पळय एजीएमान आहा तो विशय ते घेवचे ना. पण आतां तुमकां हांव सगळ्यांक दिता ऑर्डर. आतां प्रश्न असो आहा, जो पळय एडमिनिस्ट्रेटराक अपॉइंट केला तो अपॉइंट एडमिनिस्ट्रेटर केला ते कांय अटी आहा बायलॉजान एडमिनिस्ट्रेटराक ज्यो ऑर्डर काडल्या ती अशी ऑर्डर आहा की बायलॉजा प्रमाणे तेणी वचपाक जाय आनी खंयचीय गोश्ट जर तो कितें करतलो त्या गव्हर्मेंटाक सांगून गव्हर्मेंटाक हें करून तेणी करचें पडटा. पण म्हाका आतां अशें दिसून येयला की जी पळय तेणी नोटीस दिल्या ती सरकाराक म्हाका दिसता तेणी सांगूंकूच ना, कित्याक नाल्यार एजी हो स्टेटमेंटूच करचो नासलो. सपोज जर सरकाराक मान्यता सरकाराची तेणी मान्यता आसली की एजीएम घेवन जनरल बॉडी घेवन इलेक्शनाक वचपाची जाल्यार एजी म्हाका दिसता स्टेटमेंट करूंक शकता. म्हणजे अशें म्हाका दिसता कितले खात्री आहा देंवना म्हणून एजीन एखादो स्टेटमेंट केला आसतलो आनी एजी स्वता एडमिनिस्ट्रेटरच्या वतीन उबो रावन तेणी सांगलें की आमी तो प्रश्न फाटी घेता. आतां प्रश्न कसो येता, तेणी जनरल बॉडी आपयल्या 10 तारखेक तेणी जनरल बॉडी आपयल्या. एक्चुअली जनरल बॉडी कशें आसता, जेन्ना वार्षिक जनरल बॉडी आपयता त्या टायमार हे पळय फाटले एजीएमाक जे कितें विशय आसता ते ह्या एजीएमाक ते पास करपाचे आसता. वर्सांनी एकदां एजीएम जाता, कित्याक एज पर बायलॉज सेकंड संडे मेच्या म्हयन्यात घेवपाचे आसता. पूण तेणी हांगा ते तशें बायलॉजा प्रमाणे तो वचोंक ना. एजीएमाक फाटले मिनिट्स घेवपाचे आसता, मागीर ऑडिट रिपोर्ट सबमीट करपाचो आसता, ते तेणी घेवना. तेणी कितें केलें, सर्व पात्र सदस्य अदर म्हणजे जे पळय कोण मेंबर आहा तांकां स्कुटरी करून इलेक्शनाक घेवपाचें हें तेणी थारायलें ह्या अजेंडा प्रमाणे. आतां बायलॉज आमचो कितें म्हणटा, सरकारान ताका जो अपॉइंट केला ते बायलॉजा प्रमाणे डिसिजन घेवपाक. पूण बायलॉज आमचो कितें म्हणटा की सपोज जर मेंबरांची जर स्कुटरी करतलो जाल्यार ताका एक्झिक्युटिव्ह कमिटी आसची पडटा आनी एक्झिक्युटिव्ह कमिटीक मेंबरांची स्कुटरी करपाक शकता. कित्याक ताका फॉर्म लागता, मागीर तुका ताका प्रपोज सेकंड लागता आनी एंटायर गोंयांत 12 तालुक्यांत जे आमचे समाजाचे बांधव आहा एकलो एडमिनिस्ट्रेटर स्कुटरी करपाक शकना. तेन्ना म्हाका दिसता जो जे पळय जनरल बॉडी तो घेता, आतां ऑफकोर्स आमी हेजे फुडें चॅलेंज करपाची ती ह्या पॉयंटाचेर कितें आहा तें हांव म्हज्या एडवोकेटा कडेन डिस्कस करून करतलो. आतां दुसरो पळय तेजो पॉयंट आहा, या संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी समिती करता निवडणुका घेण्यासाठी कार्यपद्धती आणि वेळापत्रक ठरवणे हो त्याचा आता डिफर केला हायकोर्टाने. डिफर करून तेणी कितें केलें, काल मागीर एक कॉरेजंडम काडला लोकमतार आनी हेजेर येता कित्याचेर गोमंतकाचेर कॉरेजंडम काडला. गोमंतक पंढरी समाजाच्या सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की वरील सदर नोटिसामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अजेंडा विषय नंबर 2 म्हणजे सेकंड नंबर म्हणजे संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीची निवडणूक
येण्यासाठी पद्धत आणि कार्यमर्यादा ठरवणे हा विषय पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आला. सदर दुरुस्ती रीट याचिका मध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालय गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेला आहे असे अजेंडामधील इतर सर्व विषय पूर्वीप्रमाणे सांगितले. आता व अजेंडा एज पर प्रोजेंडम व अजेंडा कधी होता ना बाकीचे इतर विषय आहेत का काय ना आमचा विषय एकूच हा की जो तरी आता पहिला प्रश्न घेतला तो तरी पाहिला होता प्रमाणे घेऊ ना. आता किती आला सरकारने एक नोटिफिकेशन काढलेले सरकारचे एक नोटिफिकेशन हा गॅझेट अमेंड केला 20A म्हणून त्याचे सरकारने एक नोटिफिकेशन काढलं आणि या नोटिफिकेशनाप्रमाणे सरकार फाल्यां जर खंयची संस्था आणि ते संस्थेन जर फाल्यां कोणी ऑब्जेक्शन घातले आता आम्ही रिन्युअल मागलेले 2025 थंय आमच्या जेका म्हणजे न्यायाधी बांधवान ते ऑब्जेक्शन घातले तो कित्याकूच नासलो आता त्या ऑब्जेक्शनाचेर बेजीचेर डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारान गव्हर्नमेंटाक फायल धाडली आणि गव्हर्नमेंटान तेजे त्या हेजे बेजीचेर एडमिनिस्ट्रेटर एपॉयंट केलो आणि अजून पासून म्हाका रिन्युअल दिवना हायकोर्टाचे डायरेक्शन आसले की विदिन 4 वीक दिवचे म्हणून आणि मागीर एडमिनिस्ट्रेटराचेर कितें आहा पळय ते फुडलो तुमी स्टेप घेवचो म्हणून गव्हर्नमेंटाक सांगलेलें जाल्यार तुमच्या आसली डिव्हिजन बेंचाक करताली तिजी ऑर्डर आहा. आता प्रश्न असो आहा जो पळय एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट केला तो फुकट करूं ना सरकारान ऑर्डरीचेर क्लियर बरयला ताका भंडारी समाजाचे तिजोरींतल्यान पयशे फारीक करपाक जाय. समाजाक तो कितले घालतलो पयशे आयज पासून तरी कितले पयशे काडल्या हे म्हाका खबर ना म्हणजे ताका पेट्रोलाचे ते जेवणाचे ते म्हणजे पगार बिगार सगळे समाजाचे होते. आता समाजाचो इन्कम कितें समाजाचो इन्कम वर्साक सर्टिफिकेट जे फकता 2-3 लाखाचे तो समाजाचो इन्कम आता सरकारान हाडून बसयलो आणि पयशे फारीक करचे पडटा भंडारी समाजाक. आता ते कितले पयशे तेजो पगार आसतलो तो स्पेसिफीक करूंक ना पूण भंडारी समाजान ताका पेमेंट करपाक जाय आणि तो ते पयशे काडपाक शकता अशें म्हणून त्या ऑर्डरीन बरयले आहा. तेन्ना हे आमकां समाजाक खूब घातक आहा आणि आमकां भंडारी समाजाक हो जो एडमिनिस्ट्रेटर लादला आणि जे कितें पळय सरकारान केला ते म्हाका दिसता चुकीच्या पद्दतीन केला म्हणून आमी कोर्टान गेला आणि कोर्टाचो न्याय जो कितें आसतलो फुडें तो आमी मान्य करतले. आता जुनान आमची डेट आहा कित्याक आतां वेकेशन आहा कोर्टाचें आणि जुनान आमकां डेट दिल्ली आहा ते आमी चॅलेंज व्यवस्थीत कायद्याचेर डिस्ट्रिक्ट चॅलेंज केला आणि तेजेर कितें निवडो येता तो आमी पळयतले आणि मागीर आमी फुडलो स्टेप कितें आहा तो म्हणजे हायकोर्टाचेर मागीर आनी कोर्ट आहा त्या प्रमाणे आमी कितें आहा पळय ते डिसिजन दितले. कित्याक आमच्या गोंयच्या काही आमचे भाव आहा ते म्हणजे प्रचार जो करता तो वेगळ्या पद्दतीन करता की सांगताय आणि समाजाक मातशें खंयच्या खंय घुसपून उडयता. तेन्ना आयज प्रेस घेवन आमचे संबंध बांधवांक सांगूंक सोदता विशय जनरल बॉडी हो विशय येवचो ना इलेक्शनाचो फक्त रोला बाबतींत चर्चा जातली पूण रोलूय ताका करपाक एज पर बायलॉज पावर ना हें हांवें तुमकां आतांय सांगलां. तशेंच आमच्या संबंध गोंयच्या आमच्या जाती बांधवांक सांगूंक सोदता की हो अजेंडा काडलेलो आहा तेन्ना आमच्या बांधवांनी डिसायड करपाचें बाबा ते जनरल बॉडी वचपाचें काय पळय ना पळय ते कित्याक आमी ते जनरल बॉडी वचपाचें ना कित्याक आमी रीट पिटिशन घातला आणि आमी रीट पिटिशन घातला आमी एज ए कमिटी म्हणून घातला आमी पर्सनल घालूंक ना आमी आजून म्हणटा की आमी कमिटी आसा म्हणून आणि त्या प्रमाणे रीट हायकोर्टान क्लियर म्हटलेलें आहा जो पर्यंत डिस्पोज जायना मॅटर तो पर्यंत एडमिनिस्ट्रेटर काय करूं शकतो ना आमी गेल्या न्हू कोर्टान गेल्या न्हू पळय सब ज्युडिशन आसा आमी चॅलेंज केल्या न्हू आतां कितें पळय येतालो फुडें निवाडो तो आमी मान करतले आमी चॅलेंज केला एडमिनिस्ट्रेटराची केला कित्याक आमकां नॅचरल जस्टीस दिवंक ना सरकारान जे पळय आमचे हियरींग जावपाक जाय लॉ मिनिस्टरा कडेन कायद्याचे डिस्ट्रिक्टान ते आमकां हियरींग दिवंक ना हियरींग दिनासतना आमी नॅचरल जस्टीस सूट फायल केल्या असो केला म्हणून आमी कोर्टान गेल्या न्हू इनजस्टीस केलात न्हू जाल्यार तशें आसलें जाल्यार एक 2-4 फावटी हियरींग घेतलो आसलो आनी मागीर ऑर्डर पास करपाचो समाजाची तेच न्हू तोच आमचो पॉयंट आहा. आनी दुसरी गजाल म्हणजे जो समाजाचेर रिन्युअलूच ना स्थायी कमिटी आहा आमची इट इज कंटिन्यू प्रोसेस म्हणजे अध्यक्ष आसता तो जेन्ना रिन्युअल सोंपता तेन्ना एप्लाय करता त्या प्रमाणे हांवें केला बिफोर डेट स्थायी कमिटी आसतना रिन्युअल आसतना एडमिनिस्ट्रेटर घालता सरकार म्हणजे एक सरप्रायज दिता आमकां नॅचरल जस्टीसूच दिवंक ना समाज ग्रांटेड म्हणजे आतां कितें म्हणपाचें आतां आतां तो कितले पयशे आतां तुवें प्रश्न केलो की तो कितले पयशे काडटा कशें काडटा पूण म्हाज्या म्हायती प्रमाणे म्हाका आतां एक इन्फॉर्मेशन केला की तो पेट्रोलाचे सुद्दां पयशे घेवपाक स्टार्ट केल्या म्हणजे एक्चुअली तो पयशे काडूंक शकता म्हणजे ताका गव्हर्नमेंटान तेजे ऑर्डरीन म्हटलां की ताका सगळे पावर दिल्या पूण आतां आमी ते चॅलेंज करपाचें आतां ते वेकेशन तेच्या कडेन वचपाक जाता काय मागीर डिव्हिजन बेंचा कडेन वचपाचें पळय ते अजून आमी डिसायड करूंक ना आनी इवन हे 20A पळय केलें नोटिफाय हें सरकारान वन सायडेड केला म्हणजे 1865 एक्ट आहा तेजेर एमेंड केला हो एमेंड केला जेन्ना आमचें डिस्कशन जाली केस घालता टायमार आमकां लॉयर म्हणपाक लागले कोणी तुमी चॅलेंज करूंक नाका म्हणलें म्हणजे हे पुलीस कम्युनिटीक हे प्रॉब्लेम जाता त्याची कोणीची सोसायटीच्या अंडर 1860 सोसायटीच्या अंडर पळय रजिस्टर आहा ताका हे हो एमेंडमेंट हो घातला म्हणून हो हांव चॅलेंज करपाचो आहा म्हणजे आमी डिसायड केला एडवोकेटांचे आमी सगळे हे करून हे आमी चॅलेंज करतले कित्याक हितून कितें म्हटलां की एडमिनिस्ट्रेटर जाय जाल्यार सरकार 6 म्हयने 4 फावटी एक्सटेंशन दिवपाक शकता अशें कितें 6 म्हयन्यांनी ताका हे नोटिफाय केला पळय नियमन केला तितून 4 फावटी एक्सटेंशन दिवंक शकता म्हणजे कोणाचो जर 3 वर्सां टर्म आसा 4 फावटी 3 वर्सां सोंपली तुजी
कळ्ळें तुका न्हू असो हो प्रश्न म्हणजे गव्हर्नमेंटान सारकें वन सायडेड अमेंडमेंट केला. तुम्ही आयज सरकाराक ब्लेम करता पण आयज सरकार कायदेदार कमिटी तुमची जावं समाज तुमचो पण आयज ही परिस्थिती येयला कारण तुमच्या भितर एकठांय ना तुम्ही म्हणून ही परिस्थिती आयज येयली. हय बरोबर हांव तेच सांगतालो. आनी जेन्ना भायले कोणी आसा तांकां पळय आयकून घे. जे घरच्या ना ना बरोबर तुझे सपोज जर घरच्या घरात सुद्धा किती खूप आपल्या घरच्या भितर म्हणजे एक मस्त असता एक बरो असता न्हू एक वाईट असता एक बरो असता हे सरकारचे काम न्हू. आता राज्याचो मुखेली कोण आहा राज्याचो विचार करून तो सगळे डिसिजन घेता न्हू. जेन्ना येदो व्हडलो समाज आहा 4-5 लाख लोकांचो आनी मेजॉरिटी समाज वोटर आहा ताका जर दिसता जाल्यार तो एडमिनिस्ट्रेटिव्ह घालूंक शकाय नासलो न्हू.